नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात क्षणमोहाचा काळप्रीतीचा या कथेचा भाग 6. पुढच्याच आठवड्यात ओरियन ग्रुपच्या एका महत्वाच्या प्रकल्पाला जागतिक मान्यता मिळाली होती. या यशाचा जल्लोष करण्यासाठी अमेय जहागीरदारने त्याच्या राहत्या घरी म्हणजेच जहागीरदार विला मध्ये एक शानदार पार्टीचे आयोजन केले होते. ही केवळ पार्टी नव्हती, तर अमेयच्या सत्तेचं आणि प्रतिष्ठेचं प्रदर्शन होतं. अमेयने स्वतः साक्षीला आपल्या केबिन मध्ये बोलावून खास आमंत्रण दिले. साक्षी, तू या प्रोजेक्टचा कणा आहेस. या पार्टीत तुला यायलाच हवं. तिथे तुला कॉर्पोरेट विश्वातील अनेक मोठे लोक भेटतील, जे तुझ्या भविष्यासाठी खूप महत्वाचे ठरतील. अमेयचे हे शब्द साक्षीसाठी कोणत्याही सन्मानापेक्षा मोठे होते. साक्षी जेव्हा घरी आली तेव्हा तिचा उत्साह ओसंडून वाहत होता. आजवर तिने अशा पार्ट्या फक्त सिनेमात पाहिल्या होत्या. तिने आपल्या कपाटातून तिची सर्वात आवडती आणि छानशी मोराच्या डिझाईन केलेली पैठणी साडी काढली. एलिगंट आणि तितकीच क्लासी. तिला वाटलं की अमेयच्या त्या उच्च भ्रुचकात आपली ही पारंपरिक साडी तिला एक वेगळी ओळख मिळवून देईल. ती आरशासमोर उभी राहून स्वतःला न्याहाळत होती. दागिन्यांची निवड करत होती. तन्मयने तिला गॅलरीतून तयार होताना पाहिलं. साक्षी त्या पैठणीत खरोखरच सुंदर दिसत होती, पण तिच्या डोळ्यातील तो मोह तन्मयला अस्वस्थ करत होता. त्याने आपली गिटार बाजूला ठेवली आणि खोलीत येऊन दाद दिली. वा साक्षू, आज एकदम राजघराण्यातील राणी वाटतेस. खूप छान दिसतेस. लागवी दिसतेस. हो रे तन्या, आज अमेय सरांच्या घरी खूप मोठी पार्टी आहे. पुण्याचे सर्व मोठे लोक तिथे येणार आहेत. मला नीट राहिलं पाहिजे ना, नाहीतर तिथे कोणालाच माझं अस्तित्व जाणवणार नाही. साक्षीने कानातले डोल नीट करत म्हटलं. तन्मयच्या चेहऱ्यावर एक क्षणिक अस्वस्थता आली. तो जवळ आला आणि हळू आवाजात म्हणाला, साक्षी, तू जशी आहेस तशीच सर्वात छान वाटतेस. उगाच तिथे कोणाला इम्प्रेस करण्याच्या नादात स्वतःला हरवू नकोस. ती माणसं वेगळी आहेत. त्यांचं जग पूर्णपणे वेगळं आहे. तिथे फक्त बाह्य रूपाला किंमत असते, गुणांना नाही. साक्षीने हातातली लिपस्टिक टेबलावर आदळली आणि चिडून वळून पाहिलं. तू नेहमी असंच नकारात्मक का बोलतोस तन्या? तुला माझ्या प्रगतीचं, माझ्या आनंदाचं कौतुक नाहीये का? तुला वाटतं का मी आयुष्यभर याच वाड्यात आणि याच साध्या आयुष्यात खितपत पडावं? मला मोठा व्हायचंय आणि अमेय सर मला ती संधी देत आहेत. तन्मय शांत झाला. त्याला कळाले होते की आता त्याचे शब्द साक्षीपर्यंत पोहोचणार नाहीत. त्याने तिला वाड्याच्या गेटपर्यंत सोडले. टॅक्सी आली आणि साक्षी त्यात बसली. तिने एकदाही मागे वळून तन्मयकडे किंवा आपल्या नर्मदा सदनकडे पाहिले नाही. तिच्या डोळ्यांसमोर फक्त अमेयचा तो आलिशान विला आणि तिथलं झगमगतं जग होतं. टॅक्सी जशी पुढे जात होती तशी साक्षी आपल्या मुळांपासून, आपल्या संस्कृतीपासून आणि आपल्या सर्वात जवळच्या मित्रापासून लांब जात होती. नर्मदा सदनची ती जुनी भिंत आणि तन्मयची ती साधी गिटार आता तिला तिच्या आयुष्यातील सर्वात लहान गोष्टी वाटू लागल्या होत्या. मोहाचा हा प्रवास आता तिला एका अशा वळणावर घेऊन जाणार होता जिथे परतीचा रस्ता शोधणे कठीण होणार होते. टॅक्सी जेव्हा जहागीरदार विलाच्या भव्य लोखंडी गेट समोर थांबली तेव्हा साक्षीचे डोळे विस्फारले. तिने आजवर पुण्यातले अनेक मोठे बंगले पाहिले होते, पण हे काहीतरी वेगळंच होतं. एखाद्या युरोपीय राजवाड्यासारखा तो बंगला पांढऱ्या शुभ्र रोषणाईने न्हावून निघाला होता. प्रवेशद्वारावरच सुटबूट घातलेले धिप्पाड बाउन्सर आणि व्हॅले पार्किंगसाठी उभे असलेल्या महागड्या परदेशी बनावटीच्या गाड्यांची रांग पाहून साक्षीच्या मनात धडधड वाढली. तिने आपल्या पैठणीचा जरतारी पदर सावरला. गळ्यातील सोन्याच्या पुतळ्यांचा माळांना स्पर्श केला आणि एका खोल श्वासासह आत पाऊल टाकले. आत शिरताच तिला एका तीव्र आणि महागड्या उंची परफ्यूमचा सुगंध आला. तिथलं वातावरण नर्मदा सदनच्या जुईच्या सुवासापेक्षा पूर्णपणे वेगळं, कृत्रिम पण तितकंच भुरळ घालणारं होतं. पार्टीमध्ये वाजणार मंद इंग्लिश संगीत, हातात शॅम्पेनचे ग्लास घेऊन वावरणारे उच्चभ्रू लोक आणि मोजक्या शब्दात चालणारं इंग्रजी संभाषण, हे सर्व एखाद्या परदेशी फिल्म मधील दृश्यासारखं वाटत होतं.
स्त्रियांनी जगप्रसिद्ध डिझायनर्सनी तयार केलेले गाऊन्स, शॉर्ट ड्रेसेस आणि हिऱ्यांचे दागिने घातले होते. अशा वातावरणात साक्षीची ती पारंपरिक जांभळ्या रंगाची पैठणी आणि कपाळावरची टिकली तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या नजरेत वेगळी आणि विचित्र ठरत होती. तिला आता जाणवू लागले की ज्या साडीसाठी आईने आयुष्यभराची पुंजी खर्च केली होती आणि ज्याचा तिला सार्थ अभिमान होता, ती साडी या चकचकाटात पूर्णपणे आउटडेटेड आणि मिसफिट वाटत आहे. अमेय जहागीरदार हॉलच्या मध्यभागी उभा राहून कोणा परदेशी डेलिगेट्सशी हसून बोलत होता. ब्लॅक टक्सिडोमध्ये तो एखाद्या हॉलिवूड स्टार सारखा दिसत होता. त्याने गर्दीतून साक्षीला पाहिले आणि तो एका हाताने ग्लास सावरत तिच्या जवळ आला. ओ साक्षी, वेलकम. तू आलीस? मला आनंद झाला. अमेयने स्मित हास्य करत तिचे स्वागत केले. मग त्याने तिच्या साडीकडे पाहिले आणि त्याचे हास्य थोडे अधिकृत झाले. नाईस साडी. थोडी जास्तच ट्रेडिशनल आहे. आजच्या वातावरणासाठी पण हरकत नाही. तुला कम्फर्टेबल वाटतंय ना? अमयच्या त्या हरकत नाही या शब्दाने आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या त्या क्षुल्लक सहानुभूतीने साक्षीचा उरलासुरला आत्मविश्वास क्षणात डळमळीत केला. त्याच वेळी अमयची बहीण ईशा तिथे आली. तिने एक स्लीवलेस ब्लॅक गाऊन घातला होता आणि तिच्या गळ्यात एक मोठा हिऱ्याचा नेकलेस होता. अमय, हीच का तुझी ती नवीन फायनान्स स्टार? ईशाने साक्षीला वरपासून खालपर्यंत अशा तुच्छ नजरेने पाहिले की साक्षीला स्वतःचीच लाज वाटू लागली. ईशाने तिच्या साडीच्या पदराकडे बोट दाखवत उपरोधिकपणे म्हटले, नाईस साडी, बट डोंट यू थिंक इट्स अ बिट टू एथनिक अँड लाऊड फॉर अ कॉकटेल पार्टी? असं वाटतंय जणू तू चुकून एखाद्या लग्नाच्या पंक्तीतून इथे आली आहेस. ईशाच्या या वाक्यावर आजूबाजूला उभ्या असलेल्या मॉडर्न मुलींमध्ये एकच कुजबूज सुरू झाली आणि त्या हसू लागल्या. साक्षीला तिथे उभं राहणं कठीण होऊ लागलं. तिला पहिल्यांदाच जाणवलं की साधेपणा आणि संस्कृती हे या जगात दागिने नसून एक उणीव मानली जाते. अमेयने तिला तिथल्या काही बोर्ड मेंबर्सची ओळख करून दिली, पण साक्षीला तिथले ते कृत्रिम इंग्रजी उच्चार, मार्केट क्रॅश आणि इक्विटीच्या त्या गप्पा काहीच समजत नव्हत्या. तिला जाणवले की ती दिसायला तरी अमेयच्या जगात आली असली तरी मनाने आणि संस्काराने ती अजूनही खूप दूर आहे. पार्टीच्या त्या गर्दीत ती पूर्णपणे एकाकी पडली होती. अमय पुन्हा त्याच्या बड्या मित्रांच्या कोंडाळ्यात शिरला होता. साक्षी एका कोपऱ्यात उभी राहून स्वतःच्या साडीकडे पाहत होती. तिला आठवला तन्मय, जो तिला म्हणाला होता की तू या पैठणीत एखाद्या राणीसारखी दिसतेस. पण या राजवाड्यात ती राणी नाही तर एक उपरी वाटत होती. तिने अमयच्या जगाकडे पाहिलं आणि तिला वाटलं, हे जग जितकं चकाकतंय तितकंच ते बोचरं सुद्धा आहे. जहागीरदार विलामधील पार्टी आता रंगात आली होती. हॉलमधील उंची झुंबरांचा प्रकाश तिथल्या चकचकीत फरशींवर परावर्तित होऊन डोळे दिपवत होता. अमयचे आई वडीलही तिथे उपस्थित होते. त्यांचे वागणे, बोलणे आणि चालणे अत्यंत शिस्तबद्ध आणि औपचारिक होते. अमयच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचा तो श्रीमंतीचा रुबाब आणि आईच्या देहबोलीतील तो हाय सोसायटीचा वावर पाहून साक्षीला स्वतःच्या अस्तित्वाची उणीव भासू लागली. ती एका कोपऱ्यात ज्यूसचा ग्लास घेऊन मुकाट्याने उभी होती. तिला आज पहिल्यांदाच स्वतःच्या हातातील त्या सोन्याच्या बांगड्यांचा आवाजही खटकू लागला होता. ती हालचाल करतानाही जपून वागत होती. जणू तिच्या साधेपणाचा आवाज कोणाच्या तरी शांत आणि पॉश जगात व्यत्यय आणत होता. तिला आठवले जेव्हा ती तयार होऊन घराबाहेर पडत होती तेव्हा तन्मय तिला म्हणाला होता, साक्षू, तू तुझ्या या साधेपणात सर्वात सुंदर आणि राणीसारखी दिसतेस. पण आज त्या आलिशान हॉलमध्ये तिला ते सौंदर्य एक ओझं वाटू लागलं होतं. तिला जाणवले की तिचं हे मध्यमवर्गीय रूप या जगासाठी केवळ एक कुतूहल आणि चेष्टेचा विषय आहे. तिने दुरूनच पाहिले की अमय, त्याची बहीण ईशा आणि त्याच्या मित्रांसोबत मोठ्याने हसून काहीतरी गप्पा मारत आहे. तो तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होता. ऑफिसमध्ये, साक्षी, तू माझ्या टीमचा कणा आहेस असं म्हणणारा अमय या पार्टीत मात्र तिला साधी ओळखही देत नव्हता. तिथे ती त्याची फायनान्स स्टार नव्हती तर केवळ एक कर्मचारी होती, जिला तिच्या उपयुक्ततेमुळे तिथे बोलावण्यात आलं होतं. हॉलमधील त्या महागड्या इटालियन सोफ्यावर बसतानाही तिला भीती वाटत होती की आपल्या साडीचा पदर कुठे अडकेल का किंवा कशाचा डाग लागेल का. ती स्वतःच्याच कोशात आकुंचन पावली होती.
रात्री उशिरा जेव्हा ती पार्टीतून बाहेर पडली आणि टॅक्सीत बसली तेव्हा तिच्या डोळ्यात साचलेल्या अश्रूंचा बांध फुटला. अमयच्या त्या ग्लॅमरस जगाचा तिला प्रचंड मोह होता, पण त्या जगाने तिला दिलेल्या वागणुकीमुळे तिचं मन आतून सोलवटून निघालं होतं. तिला स्वतःच्या मध्यमवर्गीय मूल्यांची टोचणी वाटू लागली. तिला वाटलं की तिचे राहणीमान, तिची भाषा आणि तिची आवड या सर्व गोष्टी अमयच्या जगाशी जुळत नाहीत. जर तिला अमयच्या जवळ जायचे असेल, तर अमयच्या बरोबरीने उभे राहायचे असेल, तर तिला हे साधेपण आणि जुन्या जगाचे संस्कार सोडून द्यावे लागतील. ती जेव्हा नर्मदा सदनमध्ये पोहोचली तेव्हा रात्रीचा 1:30 वाजला होता. गॅलरीत तन्मय खुर्चीवर बसून झोपला होता. त्याच्या कुशीत अजूनही तीच जुनी गिटार होती. कदाचित तिची वाट पाहत पाहत त्याला तिथेच डोळा लागला होता. साक्षीने क्षणभर त्याच्याकडे पाहिले. चांदण्यांच्या प्रकाशात तन्मयचा तो निरागस आणि शांत चेहरा पाहून तिला वाटले की हेच तिचे खरे आणि सुरक्षित जग आहे. इथे तिला कोणाला इम्प्रेस करायची गरज नव्हती. पण दुसऱ्याच क्षणी ईशाचे ते उपरोधिक हसणे आणि अमयचा तो हरकत नाही, साडी ट्रेडिशनल आहे, हा थंड स्वर तिच्या कानात घुमला. एका बाजूला तन्मयची स्थिर प्रीती होती आणि दुसऱ्या बाजूला अमयच्या जगाचे आव्हानात्मक आकर्षण. मी बदलणार. मला त्यांच्यासारखं बनायचंय. मला असं आयुष्य नकोय जिथे लोक माझ्यावर हसतील. तिने स्वतःशीच एक कठोर निश्चय केला. तिने तन्मयला उठवले नाही आणि त्याच्या जवळ न जाता गुपचूप आपल्या खोलीत निघून गेली. त्या रात्री नर्मदा सदनच्या भिंतींमध्ये शांतता होती, पण साक्षीच्या मनात एका नव्या महत्वाकांक्षेने आणि मोहाने घर केले होते. तिने नकळतपणे त्या रेशीम गाठींना तडा द्यायला सुरुवात केली होती, ज्या तिला तिच्या मुळांशी बांधून ठेवत होत्या. क्रमशः लेखिका वेदा. श्रोतेहो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.